कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बुधवारी सायंकाळी 6 वाजता हजारो माणसांच्या गर्दीने फुलला होता। निमित्त होतं बेंदूर सणानिमित्त करतोडणी स्पर्धा। येथील महाराष्ट्राचे हलगी सम्राट माजी नगरसेवक राजू आवळे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील करतोडणीचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता। या करतोडणीच्या स्पर्धेत भास्कर पाटील यांच्या बैलखोंडाने पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली। त्यांच्या बैलखोंडाने अचूक आणि वेगवान कमी वेळेत कर तोडत उपस्थितांचं विशेष लक्ष वेधलं। हिरो स्प्लेंडर दुचाकी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पारितोषिक देण्यात आलं। द्वितीय क्रमांक जयंत पाटील यांच्या बैलखोंडाने मिळवला। सूरज शिंगे यांच्या बैलखोंडाने तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक तौफिक आंबी यांच्या बैलखोंडाने पटकावला। कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाराष्ट्र कला, क्रीडा आणि सांस्कृतिक संघ व कृष्णावेणी माता उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने करतोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, आयोजक माजी नगरसेवक राजू आवळे, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, प्राध्यापक शरदचंद्र पराडकर, अप्पासाहेब बनगर, विजय पाटील, तानाजी आलासे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, प्राध्यापक रणजित आवळे आदी प्रमुख उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सुरेश बिंदगे, रियाज शेख, राजेंद्र बेले, दयानंद मालवेकर आदींनी मनोगत व्यक्त केली। या स्पर्धेत 14 खोंडांनी सहभाग घेतला होता। 7 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर 8व्या अंतिम फेरीत 8 खोंडातून वेळेनुसार स्पर्धा घेण्यात आल्या। भास्कर पाटील यांच्या खोंडाने अगदी कमी वेळेत फज्जा गाठला, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला। यावेळी राजू आवळे, शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, संतोष शहा, डॉ. दगडू माने, डॉ. प्रमोद झेंडे, रामभाऊ मोहिते, फारुख जमादार, प्रशांत शहापुरे, हारून म्हातापे, प्रफुल्ल पाटील, जितेंद्र साळुंखे, उमेश कर्नाळे, अण्णासाहेब चौगुले, सुहास कोले आदी उपस्थित होते। रणजित आवळे यांनी सूत्रसंचालन केलं तर अमित आवळे यांनी आभार मानले। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।